अध्यक्ष होण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही चित्रपट निर्माते आहात, लोककलेचं तुमचं पांडव निर्मित बरेच काम केलेलं आहे, नाटक केलेलं आहे. तर हा प्रवास काही लोकांना माहिती नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, की अरे हा अध्यक्ष आहेत, पण यांनी नक्की काय-काय काम केलंय? तर तो नक्की काय आहे? किंवा प्रेक्षकांना आम्हाला ऐकायला आवडेल तो. सर्वप्रथम मला सांगावसं वाटतं, की हा माझा प्रवास आत्ता एवढ्या 2-4 वर्षाचा नाहीये. हं, हं. तर गेली 31 वर्ष मी सातत्याने या रंगभूमी आणि चित्रपट व्यवसायाशी निगडीत आहे. बरोबर. मी 1989 साली पुण्यामध्ये आलो फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन करत असताना सोनाली कुलकर्णी सीनियर आणि पूजा बात्रा या माझ्याबरोबर होत्या. अच्छा. आणि नेहमीच कलेविषयी तसा आमचा फॅमिलीचा काही संबंध नव्हता. हं, हं. माझं कुटुंब हे परमार्थी कुटुंब आहे. माझे आई-वडील दोन्ही माळकरी आहेत. एक सांप्रदायिक कुटुंबातून मी इंदापूर तालुक्यातील संसर या गावातून पुण्यात आलो होतो. इथं आल्यानंतर आपलं शिक्षण हा एकमेव उद्देश होता. हो. कलेशी तसा संबंध नव्हता. परंतु साहित्य सहकार जे फर्ग्युसनचं आहे त्याचा मी अध्यक्ष होतो. सोनाली कुलकर्णी महिलांच्या अध्यक्ष होत्या आणि त्यानंतर त्या माध्यमातून बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करायच्या. हं, आणि आम्ही असायचो म्हणजे आम्हाला आवड नसली तरी त्यांच्याबरोबर असायचो. त्यातून खरं तर मला थोडी आवड निर्माण झाली आणि पुढं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 1994-95ला की आपण काहीतरी वेगळं करावं हं. या उद्देशाने पांडव एंटरप्राइजेस, पांडव निर्मित असे आमचे एक प्रोडक्शन हाऊस चालू केलं, की आम्ही पाहिलं की लावणी आपण पाहतो. हं, की आपल्याला गाडीमध्ये टेप रेकॉर्डर लावली, घरात रेडिओवर ऐकली तर ऐकावीशी वाटते. परंतु लावणीसाठी तमाशामध्ये लावणी पाहायला जायची तिथं बंदी होती. हो. मी सुद्धा कधी तमाशा पाहिला नव्हता, कधी घरच्यांनी पाठवलंच नव्हतं. तर हे ऐकायला छान वाटते, परंतु प्रेझेंटेशन त्याचं व्यवस्थित नसल्यामुळे ते लोकं बघत नाही किंवा बदनाम आहे असं मला हं, वाटलं. हं, हं, हं. म्हणून आम्ही 5 मित्रांनी मिळून पांडव संस्था चालू केली आणि त्यातून पांडव निर्मित चौफुला हा पहिला कार्यक्रम केला. 21 जुलै 1995 साली बालगंधर्वमध्ये मी पहिल्या प्रोडक्शनची आमची सुरुवात सुरुवात. झाली. पहिला शो हाऊसफुल झाला. आम्हाला माहीत नव्हतं, की अरे बापरे! एवढा रिस्पॉन्स असतो. बरोबर. आणि त्यावेळेस असं बघितलं, की काही लोकं बालगंधर्वच्या पायऱ्यांवर वर चढत डायरेक्ट पैसे उडवायला लागले हां, हां. स्टेजवर. बरं. मग आम्ही गेलो. आम्ही त्यावेळेस एकदम कॉलेजमधून पास आउट होतो, की अरे बाबा हे काय चाललंय? महिलांशी अश्लील काहीतरी करतायत ते. हं, हं. लगेच बघितलं. मग त्यावेळेस आम्हाला कळलं, की अरे लावणीत असं चालतं. मग ते कला केंद्रामध्ये जातात, पैसे उडवले जातात. बरं. मग आम्ही म्हटलं, "अरे याला काहीतरी शिस्तबद्धपणा आणला पाहिजे." हं, हं. मग आम्ही सांगितलं, की "हे बाबा आम्ही प्रेझेंट करतोय तो कार्यक्रम काय आहे? नाव जरी चौफुला असेल, तर बरोबर. त्याच्यामागे एक कन्सेप्ट आहे, की इंद्राच्या दरबारातील 4 अप्सरा हं, हं, हं. पृथ्वीतलावर अवतरल्या 4 फुलांच्या रूपात. त्याचंच नाव चौफुला. असं आम्ही त्याला कन्सेप्ट देऊन त्यात सुधारणा केली. मग आमची जाहिरात असायची, की डॉक्टर, इंजिनिअर, प्रोफेसर हो, हो. अशा महिलांनी सादर केलेला कार्यक्रम. तर आमच्या गायिका डॉक्टर होत्या, परफॉर्म करणारे इंजिनिअर होते. असे एज्युकेटेड सर्व कलावंत होते. वाह! वाह! तो पहिल्याच कार्यक्रमाला प्रचंड रिस्पॉन्स भेटला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आमच्यानंतर सुरेखा पुणेकर नंतर आल्या. मधु कांबेकरांनी नंतर चालू केलं. बरं. त्यामुळं लावणी क्षेत्रात आता प्रचंड प्रमाणात महाराष्ट्राची दिसते. पुणे, मुंबईमध्ये जवळ-जवळ 400-500 बॅनर्स आहेत, हो, हो. लावणीचे आहेत आणि हजारो कलावंत त्याच्यावर काम करतायत. बरं. त्याची पायोनियर किंवा पुण्यात बालगंधर्व किंवा व्यावसायिक रंगमंचावर थिएटरमध्ये लावणी आणण्याचं काम आम्ही केलं. ते बरं. पांडव निर्मित चौफुलांनी. तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतर बरेच लोककलांचे वेगवेगळे कार्यक्रम. हं, हं. नंतर मी मराठी नाटकांमध्ये एंट्री केली. लंडनची सून इंडियात आली म्हणून पती सगळे उचापती, अच्छा. बायको कमाल मिळणे असे कॉमेडी नाटक करायचो. कारण त्यावेळेस आमचा जो मार्केट होता पश्चिम महाराष्ट्र शुगर फॅक्टरीज आणि फेस्टिव्हल्स हो, हो. त्यात भरपूर कॉन्ट्रॅक्ट शो मिळायचे. हं. ती सुरुवात केली. जवळ-जवळ 17-18 नाटकांची निर्मिती केली. घाशीराम कोतवालसारखं नाटक अजूनही माझं चालू चालू आहे. आहे. ते मी निर्मित केली. त्यानंतर मराठी सीरियलमध्ये एंट्री केली. मराठी सीरियल काही बनवल्या हं, हं. आणि त्यानंतर मग मराठी चित्रपटात एंट्री केली. बरं. परंतु हे करत असताना 1995 पासून ते 2005 पर्यंत सर्वप्रथम कॉर्पोरेट आम्ही आणलं मराठीमध्ये. बरं. ही मराठी नाटकांमध्ये स्क्रिप्ट ब्रँडिंग असेल, मराठी फिल्ममध्ये असेल. माझ्या हं. सगळ्या फिल्ममध्ये मी इन फिल्म ब्रँडिंग हो, केलेलं आहे. हो. स्क्रिप्टमध्ये ब्रँडिंग केलेलं आहे. त्यानंतर मी टुरिंग टॉकीज स्वतः चालवलं. तिथं सुद्धा ब्रँडिंग केलं, की एक ₹10 चा रिचार्ज मारा आणि एअरटेलचा आणि ते एक तिकीट फ्री मिळवा. बरं. अशापासून आम्ही केलंय. नंतर लावणीमध्ये पहिल्यांदा कॉर्पोरेट आणलं. थम्स अप चौफुला आमचा ब्रँड एवढा गाजला,
की कोका कोला वर्ल्डचे पाहायला आले ते बरं. वर्ल्ड प्रेसिडेंट जॉन उस्ताज म्हणून होते. त्यानंतर मला 15 राज्यांचं काम दिलं. वा. 15 राज्यामध्ये तिथल्या लोकांना ओळखून तिथले कार्यक्रम बसून 10-10 हजाराचे क्राऊडचे कार्यक्रम आम्ही केलेले. बरं. म्हणजे माझा बायोडेटा पाहिला तर महाराष्ट्रात तर नाही 15 म्हणजे बिहार, युपी, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड पासून कर्नाटक, आंध्रा या सगळ्या राज्यामध्ये जाऊन आणि कॉर्पोरेट इव्हेंट करणारी एकमेव माझी संस्था आहे आणि सक्सेसफुली केलेली आहे. बरोबर. हां. अशा प्रकारे सुरुवात करत मग आम्ही पहिला माझा पिक्चर जाऊ तिथं गाऊ हो, हो. जो सिल्वर जुबिली झाला, खूप भरपूर जोरात गाजला. चांगला झाला पिक्चर. मकरानासपुरे मेन याच्यामध्ये होते. नंतर अशोक सराफांना घेऊन शिक्षण क्षेत्रावरचा मास्तर एक हो. मास्तर हा चित्रपट गाजला. नंतर कॉमेडी चित्रपट दणक्यावर दणका मकरानासपुरेच होते, हा पण गाजला. प्रवीण तरडे होते त्यात प्रमुख यामध्ये. नंतर संत वामन भाऊ जे हो. बीड जिल्ह्यातले आहे, मला वाटते सासवडला याचं चित्रीकरण त्याचंही झालं. शूटिंग झालं होतं. तो चित्रपट अशा अनेक चित्रपटांची आम्ही निर्मिती केली, नाटकांची केली, कॉर्पोरेट इव्हेंट केले आणि सातत्याने 31 वर्ष काम करत राहिल्यामुळे बरोबर. संपूर्ण महाराष्ट्र मी स्वतः फिरलेलो आहे. हं, हं. बसमध्ये नाटकांचे, लावण्यांचे कार्यक्रमाचे दौरे केलेले आहेत. चित्रपटामध्ये, शूटिंगमध्ये, टुरिंग टॉकीजमुळे महाराष्ट्र फिरलेलो आहे. बरोबर. त्यामुळे ग्राउंड लेवलच्या प्रेक्षक असेल, जे कलाकार असेल, यांचा एक माझा जवळचा संबंध झाला आणि जास्तीत जास्त लोककलावंताचा संबंध झाला. बरोबर. त्याचंच भाग्य म्हणजे हे परवाचं इलेक्शन आपल्या जे हो, दिसतं हो, हो. हे आत्ताचं नाही, ते 31 वर्ष कामाचं सगळं मला मिळालेलं नक्की. फळ आहे.